सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीमध्ये 99.89% मतदान झालंय, तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 12 पैकी 11 मतदान केंद्रावर 100% मतदान झाले। मात्र सांगली जिल्ह्यातील विटा येथील मतदान केंद्रावर एक सदस्य गैरहजर राहिल्यामुळे 100% मतांचा आकडा पूर्ण होऊ शकला नाही। भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप या प्रमुख 2 उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे। सांगली जिल्ह्यातील महाआघाडीच्या काही सदस्यांची छुपी मदत महायुतीच्या उमेदवाराला झाल्याची सूत्रांची माहिती आहे, तर दुसरीकडे दोन्ही उमेदवारांच्या संपर्कात असलेल्या काही सदस्यांना वरिष्ठ नेत्यांनी समज दिल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे। मिरज पॅटर्नमधील नेत्यांचा यापूर्वीचा अनुभव बघता दोन्ही उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेनं थेट मतदारांच्या घर टू घर जाऊन संपर्क केला होता। याशिवाय महायुतीमधील सर्वच पक्ष एकत्र असल्यामुळे पक्षीय बलाबल बघता भाजपचे उमेदवाराचे पारडे जड आहे। दरम्यान महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित आहेच, मात्र महायुतीच्या मतांच्या पेक्षा जास्त मतं आम्हाला पडतील असा दावा भाजपाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी दावा केलाय। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक आज हे मतदान पार पडते आणि सबंधभर जिल्हाभर जिल्हाध्यक्ष नात्यानं माहिती घेतली। जवळजवळ आता 12-12:30 वाजले, 90% हे मतदान पूर्ण झालेलं आहे। तासाभरामध्ये 100% मतदान पूर्ण होईल असं चित्र आहे। त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीची जेवढी मतं आहेत आपल्याला लक्षात येईल, निकाल लागल्यानंतर आपल्याला सर्वांना समजेल की अतिशय चांगल्या पद्धतीची मतं आमचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आदरणीय धैर्यशील कदम दादा यांना पडलेलं आपल्याला दिसेल। काही छुपी ताकदसुद्धा हे आमच्याबरोबर होती हेही तुमच्या लक्षात येईल आणि निश्चितपणानं महायुतीचा जेवढा आकडा आहे त्याच्यापेक्षा वाढून मतदान झाल्याशिवाय राहणार नाही असं एकंदरीत चित्र आहे। इथे सांगू शकत नाही, परंतु महायुतीचे आकडे तरी फिक्स आहेत। त्याच्यापेक्षा जास्त मतं 100% हे महायुतीच्या उमेदवाराला पडणार, एवढंच मी आत्ताच्या घडीला तर तुम्हाला सांगू शकतो। आणि मतदानाच्या दिवशी आपल्याला कळेल की नेमकी महायुतीची रणनीती काय होती आणि आपण कशी यशस्वी झालो हे आपल्याला त्या दिवशी लक्षात येईल। नाही, संधी मला मिळाली नाही हे खरं असलं तरी शेवटी कसं आहे, भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कधी कोणाला मोकळं ठेवत नाहीत। ज्या पद्धतीनं मला वरिष्ठांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द आज नाही पूर्ण झाला तर तो उद्या पूर्ण होणार आहे। त्यामुळे मी नाराज न होता किंवा मी थांबणारा कार्यकर्ता नाही, मी कामात असणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जी आज जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो आणि भविष्यामध्ये चांगली संधी या ठिकाणी आम्हाला मिळेल एवढीच अपेक्षा।